रामकृष्ण बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझ्यासोबत हे आमचे निलेश बोंबेंचे वडील आहे. तुमचं पूर्ण नाव सांगा. विठ्ठल मारुती बोंबे. अरे वा वा. विठ्ठल मारुती बोंबे. आणि गाव पिंपरखेड. पिंपरखेड माऊली. रामकृष्ण हरी. आता दुकान क्रमांक 5 किंवा 6 काहीतरी आहे, पण निलेश बोंबे यांचं गोकुळ डेअरी आहे आणि समोरच घर आहे. ते सुद्धा माझ्याशी खूप चांगल्या सौख्याने वागतात, राहतात. खूप छान त्यांची मुलं मुली वगैरे आहेत. तर आमच्या बाबांचा आज कालपासून परिचय झाला. ते गावी असतात, पण 1-4 दिवस आपल्या लेकाकडे आले. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आपल्या गणपती उत्सवमध्ये आपलं जे मंडळ आहे तिथं पण त्यांनी दर्शन घेतलं. आणि मला सहज काल ते बोलले की मला घरी संध्याकाळी सकाळी आमचा TV लागला की पहिले कीर्तन ऐकतो. तर मग मी असा विचार केला की म्हटलं बाबांना आपल्या दुकानात बोलवावं आणि कीर्तन ऐकायला. तर त्यांनी कालपासून आपल्या बाबा महाराज सातारकर हे त्यांचा फोटो पाहिल्या हे बोले ह्यांचंच मी कीर्तन ऐकतो. तर माझ्याकडं बाबा महाराजांची 4-5 कीर्तनाची रेकॉर्डिंग डाउनलोड करून ठेवलेली. मग त्यांनी ऐकलं. कसं वाटलं सांगा एका वाक्यात. मस्त कीर्तन ऐकलं. आता तुम्ही सारखं यायचं. जेव्हा कधी हा दुकान उघडं दिसेल तेव्हा यायचं आणि कीर्तन ऐकायचं. चालतंय. रामकृष्ण. आशीर्वाद द्या मला. असा रामकृष्ण. रामकृष्ण.